वाशिम जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका। बाजार समितीच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ। वाशिममध्ये कालपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसानं काढून घेतला। अचानक आलेल्या पावसामुळे मार्केटमध्ये विक्रीस आणलेल्या शेतमालाचंही नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील मानोरा मार्केटमधलं हे चित्र पहा। उघड्यावरील शेतमाल शेडमध्ये नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती। मात्र शेडमध्ये सगळा व्यापाऱ्यांचा माल होता। परिणामी उघड्यावर असलेला शेतमाल पावसामुळे भिजला। मोठ्या आशेनं आलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पाऊस पडण्याची शक्यता असताना बाजार समितीनं खबरदारी का घेतली नाही, असा सवाल आता शेतकऱ्यांनी केलाय। तूर, सोयाबीन, हरभरा आणि आमचं स्वतःचा भुईमुग होता। भुईमुग नाही का 7 क्विंटल भुईमुग आमचं वाहून गेला नालीत। हे पूर्ण तुम्ही बघू शकता, याचा आमच्याकडे व्हिडिओ पण आहे। आज रोजी आम्ही सकाळपासून इथं भुईमुग आणलो होतो। भुईमुग आणल्यामुळे वातावरण एकाएकी निर्माण झाला व त्यामुळे आमचा पुरा भुईमुग वाहून गेला। त्याचा भरपाई कोण करणार ते आम्हाला याच्यामुळे न्याय पाहिजे। वाशिमच्या रिसोडमध्येही गेल्या आठवड्यात हळदीचं असंच नुकसान झालं होतं। हळद भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली होती। आता रिसोडनंतर मानोरामध्येही शेतकऱ्यांवर तीच वेळ आली आहे। वर्षभर हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या शेतमालाचं डोळ्यात देखत नुकसान झालं। पण हे वास्तव बाजार समित्यांसह सरकारला का दिसत नाही, असा सवाल बळीराजा करतोय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।